पावसाळा सुरू झालेला आहे, पण घरात मात्र माझे काही कपडेच वाळत नाहीयेत. खराब वास होतोय. कुठे वाळत घालू? कसे वाळत घालू? फळांवरती माशा, चिलटं बसतायत. फरशी गार पडतीये. उभं राहवत नाही. असे एक ना अनेक प्रॉब्लेम आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये येत असतात. वेगवेगळे प्रॉब्लेम्स. पण एकदा का आपण त्या ऋतूशी टॅकल करायला शिकलो ना, की तो कोणताच ऋतू आपल्याला अवघड वाटत नाही. हो की नाही? मग आता या पावसाळ्याशी कसं जुळवून घ्यायचं? तर त्यासाठी आज काही इंटरेस्टिंग टूल्स मी घेऊन आलेले आहे. चला पाहूयात. पावसाळ्यात आपले कपडे व्यवस्थित सुकत नाहीत आणि मग त्याचा खूप खराब वास येतो. त्यामुळे आपल्या सगळ्या गरजांमध्ये महत्वाची गरज म्हणजे आपले कपडे व्यवस्थित सुकवणे. आता कपडे व्यवस्थित सुकवण्यासाठी हे एक नवीन स्टँड मी ऑर्डर केलंय. तर आता हे स्टँड आपण ओपन करून पाहूयात. ट्रायपॉड सारखे 3 पाय याला आहेत. ही अशी बॉडी वरती ओढली की खालचे 3 पाय असे ऑटोमॅटिक ओपन होतात. आता वरच्या बॉडीमध्ये अशा लाकडाच्या स्टिक्स इन्सर्टेड आहेत. त्या अशा फक्त वरती ओढून बाहेर काढायच्या. माझ्याकडे आधी एक स्टीलचं स्टँड होतं. तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण ते आता खराब झालंय. म्हणून म्हटलं आता थोडंसं वेगळं स्टँड मागवावं. तर पहा, या अशा 16 लाकडाच्या स्टिक्स आहेत. काम झालं की त्या फक्त अशा गोळा करायच्या म्हणजे आपोआप ऑटोमॅटिक त्या आतमध्ये इन्सर्ट होतात. म्हणजेच हे स्टँड फोल्ड करणं सुद्धा खूप इझी आहे. आता पहा, यावरती तुम्ही असा हा एक-एक कपडा सुद्धा व्यवस्थित पसरून वाळत घालू शकता, जेणेकरून सगळ्या कपड्यांना व्यवस्थित वारं लागेल, ऊन लागेल, कोणताही कपडा हाईड होणार नाही. आणि जर जास्त कपडे तुम्हाला एका स्टँडवरती घालायचे असतील, तर असे हँगरला अडकवा आणि हँगर पहा व्यवस्थित इथे हँग होतात. हँगर जर तुम्ही यूज केले, तर जास्तीत जास्त कपडे एका वेळी वाळवता येतील. तर आता हे स्टँड आउटडोअर किंवा इनडोअर दोन्ही ठिकाणी आपण ठेवू शकतो. तर असं पहा, भरपूर कपडे बसणारं असं हे स्टँड आहे आणि चांगली क्वालिटी पण आहे याची. हे जे काही लाकूड वापरलंय ते सुद्धा चांगलं आहे आणि हेवी आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या साईडला जास्त वजनाचा जड कपडा असा जरी टाकला, तरी ते काही असं कलंडणार वगैरे नाही. या स्टँडची मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कोणती असेल, तर याची कॉम्पॅक्ट साईज. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे स्टँड नको असेल, त्यावेळेस हे सगळं असं आत जातं आणि याचे जे खालचे पाय आहेत ते देखील फोल्ड होतात. अशा पद्धतीनं हे बंद होतं आणि आपण मग असं घराच्या कोणत्यातरी कोपऱ्यात ठेवून देऊ शकतो. अजिबात घरात पसारा होणार नाही. एका कॉर्नरमध्ये व्यवस्थित आपण ते ठेवू शकतो. हा याचा बेस्ट पार्ट आहे. तर हे स्टँड जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चेकआउट करा. पण हे स्टँड घेण्यापूर्वी व्यवस्थित त्याचे रिव्ह्यूज चेक करा आणि तुम्हाला आवडलं तरच घ्या. फ्रूट शक्यतो आपण असे ओपन बास्केटमध्येच ठेवतो. पण पावसाळ्यात काय होतं ना, त्यावरती चिलटं बसतात, माशा बसतात आणि मग ते फ्रुट्स लवकर खराब होतात. तर आता चिलटं आणि माशा यावरती बसू नये म्हणून आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे. अगदी स्वस्तात 100-150 रुपयाला मिळणारी अशी ही फूड नेट. तर पहा, अशी ही फूड नेट जर आपल्याकडे असेल ना, तर ती फ्रुट्स बास्केटवरती किंवा आपण कोणतं एखादं फूड वगैरे सर्व्ह केलं असेल, तर त्यावरती ही अशी फ्रूट नेट ठेवता येते. म्हणजे याच्यावरती अजिबात चिलटं किंवा माशा बसणार नाहीत. तर पहा, याचा उपयोग कसा होतो तेही तुम्हाला लगेच दिसेलच, की यावरती ही जी चिलटं आहेत ती सगळी या जाळीवरती बसलेली आहेत. त्यांना आत जाता येत नाही. 100 ते 150 रुपयात मिळणारा हा फॉसेट गेम चेंजर आहे बरं का. भांडी घासताना असं डायरेक्ट नळाचं पाणी येत असेल ना, तर ते कधी-कधी आपल्या अंगावर उडतं, आजूबाजूलाही उडतंच. शिवाय जास्त पाणी वापरलं जातं. आणि बेसिनच्या आजूबाजूचा एरिया जर स्वच्छ करायचा असेल, तर एखाद्या भांड्याने आपण पाणी ओततो किंवा हाताने पाणी ओततो. तर त्यापेक्षा असं जर एक फॉसेट आपल्याकडे असेल ना, तर पहा ते खूप कामी येतं. कोणत्याही साइजच्या नळाला हे बसवता येतं आणि इन्स्टॉलेशन सुद्धा अगदी सोपं. याला वरती एक अशी चावी दिलेली आहे. ती फिरवली की तो फॉसेट आहे तो त्या नळाला टाईट बसतो आणि पहा पाणी देखील असं व्यवस्थित शॉवर सारखं खाली येतं. आता या फॉसेटची लेंथ सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते. तर पहा याच्यामध्ये असे फोल्ड्स दिलेले आहेत.
ते आपण खाली ओढले की हा फॉसेट असा ओपन होतो आणि जो समोरचा टॅप आहे तो असा सगळीकडे फिरतो. त्यामुळे पाणी देखील आपल्याला सगळ्या बाजूनी असं फिरवता येतं. एखादं मोठं भांडं धुवायचं असेल किंवा आपल्याला भाज्या वगैरे वॉश करायच्या असतील, तर त्या अशा एखाद्या बास्केटमध्ये घेऊन ते पाणी संपूर्ण भाज्यांवरती फिरवता येतं. आणि पहा असं शॉवरसारखं पाणी पडल्यामुळे भांड्यावर बऱ्याच भागात पाणी पडतं. मला मात्र आता बेसिन स्वच्छ करताना कोणत्याही भांड्यात पाणी घ्यावं लागत नाही किंवा हाताने टाकावं लागत नाही. हा फॉसेट व्यवस्थित सगळीकडून फिरतो आणि सगळीकडे व्यवस्थित पाणी ओतता येतं. स्वस्तात मस्त असा उपयोग येणारा फॉसेट आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता प्रॉब्लेम किती मोठा आहे त्यावरती त्याचं सोल्युशन आपण ठरवायचं असतं. खरं तर आता मी तुम्हाला जे प्रॉडक्ट दाखवणार आहे ना, ते प्रॉडक्ट मी पाहिल्यानंतर मला माझा प्रॉब्लेम लक्षात आला. काय व्हायचं, माझे हे जे किचन टॉवेल्स असतात ना, ते असे कुठेही ठेवले जायचे आणि मग नंतर मला शोधाशोध करत बसावं लागायचं. तर हा प्रॉब्लेम लक्षात आल्यानंतर मी मात्र एक गॅजेट मागवलं. असा एखादा टॉवेल होल्डर जर आपल्याकडे असेल ना, तर टॉवेल इकडे-तिकडे पडण्याची शक्यताच उरणार नाही. सेल्फ अडेसिव्ह हुक आहे हे. कोणताही खिळा ठोकायची गरज नाही. तर पहा अगदी जिथे माझी नेहमीची जागा आहे टॉवेल अडकवायची, तिथेच मी हे हुक फिक्स केलेलं आहे. आता याच हुकला खाली पहा एक छोटीशी क्लिप दिलेली आहे. त्या क्लिपला आपला हा किचन टॉवेल असा अडकवायचा. या होल्डरला अशी स्प्रिंग आहे. त्यामुळे ती ओढली की ताणते आणि सोडून दिलं की पुन्हा ती क्लिप आपल्या जागेवर जाते. आता मात्र हात पुसून झाला की हा माझा किचन टॉवेल ऑटोमॅटिक आपल्या जागेवरती जातो आणि तो सुकतो देखील. पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये फरशी खूप गार पडते आणि बऱ्याच जणींना किचनमध्ये कोणतंही फुटवेअर वापरायला आवडत नाही आणि मग थंड फरशीवर उभं राहिल्यामुळे पुन्हा आपल्यालाच त्रास होतो. तर या केसमध्ये असे जर किचन मॅट्स आपल्याकडे असतील तर हा त्रास आपल्याला होणार नाही. तर हे मॅट्स पहा अँटी स्किट आहेत आणि एकदम वॉटर ॲब्झॉर्बंट सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत. हे मॅट अँटी स्किड बरोबरच वॉटरप्रूफ आणि ऑइल रेझिस्टंट सुद्धा आहेत. अगदी सॉफ्ट, इझी टू क्लीन आणि नॉन स्लिप. स्वयंपाक करताना किंवा भांडी घासताना आपण जास्त वेळ एका जागेवर उभं राहतो आणि थंड फरशीमुळे पायाला क्रॅम्प येतात. ते टाळायचं असेल तर असे किचन मॅट्स फार उपयोगी आहेत. तुमचं देखील असं किचन लॉंग असेल तर 2 सेट घ्या, संपूर्ण किचन कव्हर होईल. आपल्याकडे जो एक्स्ट्रा सिलेंडर असतो त्यावर धूळही जास्त बसते त्यामुळे तो खूप खराब दिसतो आणि दमट वातावरणामुळे त्यावरती गंज सुद्धा चढतो. तर त्यामुळे सिलेंडरना कव्हर करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी देखील माझ्या सिलेंडरला नेहमी असं कव्हर करून ठेवते. ऑलरेडी माझ्याकडे आधी एक कव्हर होता, तो कव्हर आता खराब झालाय त्यामुळे मी आता दुसरा कव्हर आणलेला आहे. तर पहा या कव्हरला अशी वरती चेन देखील आहे. त्यामुळे संपूर्ण सिलेंडर आपला व्यवस्थित कव्हर होतो. हे पहा. आता बऱ्याच जणांनी मागे एका व्हिडिओमध्ये मला कॉमेंट केली होती, की सिलेंडरला असं कव्हर करून ठेवणं बरोबर नाहीये. पण पहा, हा जो आपण सिलेंडर कव्हर करतोय, तो यूजमध्ये असलेला नाहीये. तो एक्स्ट्रा सिलेंडर असलेला आहे आणि हा कव्हर खालून तर ओपनच आहे. असं नाही की आपण पूर्ण सिलेंडर पॅक केलाय आणि आपण ज्यावेळेस सिलेंडर घेतो, त्यावेळेस त्याचं व्यवस्थित सील वगैरे आहे की नाही ते पाहूनच घेतो. त्यामुळे असंही काही घाबरण्याची गरज नाहीये. यामुळे सिलेंडर व्यवस्थित कव्हर होईल आणि जो या सिलेंडरमुळे आपला घराचा कोपरा खराब दिसतो ना, तो दिसणार नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचे सगळे टूल्स कसे वाटले? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.